आणि सुरुवातीला देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींना स्थान आहे, कारण तीन तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये लागलेली आहे। कारण भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत, तर राष्ट्रवादीकडून मात्र आदिती तटकरे यांच्या नावाचाही समावेश आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसलेला आहे असं नेते म्हणतात। तर राज्यातील लाडक्या बहिणींसह पक्षातील लाडक्या बहिणींना सुद्धा आता महायुतीमध्ये स्थान मिळताना दिसतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 20 महिला आमदार विजयी झालेल्या आहेत आणि यामध्ये भाजपच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवार यांच्या 4 महिला आमदारांचा समावेश आहे। तर आपण बघू शकतोय आता मंत्रिपदासाठी अनेक महिला